एक तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेड्यापासून तसा फार लांब नव्हता, पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊ जाऊ म्हणत जाणं काही झालंच नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून ठेवलं आणि एका मित्राकडून एक कंदील उसना घेतला आणि तो डोंगराच्या दिशेने निघाला. रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावस्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगरावरच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती, जेमतेम 10 पावले जाता येईल एवढाच. अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किर अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्यानं केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहत तो पायथ्याला बसून राहिला. तो तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांनी चाहूल लागली तसा शेतकरी चटशिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या वेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढ्यात कानावर आवाज आला, राम राम पाहुणं, का सनिजलात? म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं, तो एका म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता. शेतकरी म्हणाला, राम राम बाबा, उजेडायची वाट पाहतोय, म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन. म्हातारा हसला आणि म्हणाला, अरे, जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजेडायची वाट का पाहतोस? कंदील तर आहे तुझ्यापाशी, मग कशाला इथं पायथ्याला चाडून बसला आहेस? एवढ्या अंधारात डोंगर चढायचा? काय वेडबीट लागले का तुम्हाला? आणि हा कंदील केवढासा? हो, कसं बसं 8-10 पावलं पुढचं फक्त दिसतंय त्याच्या प्रकाशात. तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, अरे, तू पहिली 10 पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढं तरी तू पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचं दिसायला लागेल. फक्त 1 पाऊल टाकण्या एवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते. म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचला सुद्धा. वाट पाहत बसून कशाला राहायचं? तात्पर्य, जो थांबतो तो संपतो, जो चालतो तो ध्येय गाठतो. कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असू द्या की किमान 10 पावले चालणे इतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा देखील असतो.